नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे टार्गेट. चावट मामी भाग 10. आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर सदरील कथेचे 9 भाग ऐकलेले आहेत. आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा 10वा भाग सादर करत आहे. तर मित्रांनो, असं घडलं, आता अगोदर काय झालं काय नाही हे मी तुम्हाला काही सांगत बसणार नाही. त्याच्यामुळं पुढं काय घडलं हे थेट तुमच्यासमोर मी सादर करत आहे. तर असं घडलं की मामी मला म्हणाली, राजेश बस झालं आता सर्व काही, मी तुम्हाला आता डायरेक्ट पुस्तक वाचायला शिकवणार आहे. परंतु मी लगेच म्हणालो, पुस्तक वाचायला शिकून कसं काय चालणार? मग ती म्हणाली, हो तुमचं पण बरोबर आहे. पुस्तक वाचण्याच्या अगोदर बाराखडीची ओळख व्हायला पाहिजे. जोपर्यंत माणसाला बाराखडी येत नाही तोपर्यंत माणूस पुस्तक वाचू शकत नाही. त्याच्यामुळं पुस्तक वाचण्याच्या अगोदर आपल्याला बाराखडी आली पाहिजे. बाराखडीचं जर माणसाला ज्ञान असलं तर मग व्याकरणाचं ज्ञान पाहिजे. शब्द कसे बनतात, वाक्य कसं बनतं हे सर्व काही माहीत असायला पाहिजे. मगच माणूस खाडखाड पुस्तक वाचू शकतो किंवा त्याला त्या भाषेचं चांगलं प्रगत ज्ञानसुद्धा मिळतं. मी म्हणालो, हो बरोबर आहे. आता कसं आलात लाईनवर? मला जर शिकवायचं आहे तर स्टार्टपासून एंडपर्यंत सर्व काही व्यवस्थित शिकवायचं, आणि जर शिकवायचं नसेल तर असं काही वेगळं शिकवू नका. मग माझ्या बोलण्यावर मामी म्हणाली, अरे वा, तुम्ही तर माझ्यापेक्षा खूपच हुशार निघालात. जसं मला वाटलं होतं तसं तुम्ही अजिबात नाहीत. मला वाटत होतं तुम्हाला एवढं काही नॉलेज नाही, परंतु तुम्ही तर खूप पुढच्या स्टेपचे निघालात. तसं मी म्हणालो, कसं काय मामी? मी पुढच्या स्टेपचा निघालो म्हणजे नेमकं काय? मला समजेल अशा भाषेमध्ये बोला. मग मामी मला म्हणाली, मी तर शुद्ध मराठी भाषेतच बोलते. तुम्हाला आणखीन दुसरी कोणती भाषा समजते? मला तर माहीत आहे तुम्हाला मराठी भाषेशिवाय दुसरी कोणती भाषा माहीत नाही. आणि मी तुम्हाला आता कुठल्या भाषेत समजावू? जे काही बोलत आहे ते तुमच्यासमोरच आहे. मग मी म्हणालो, काय यार मामी, असं म्हणजे मराठी भाषेबद्दल मी काही बोलत नाही, परंतु तुम्ही जे शब्द वापरत आहेत ते मला समजत नाहीत. व्याकरण, पुस्तक, भाषा शिकायचं असं तुम्ही बरंच काय काय सांगतायत. ती म्हणाली, हो तुम्हीच तर सांगितलं ना असं. मी फक्त एवढंच म्हणलो की मला समजेल असं शिकवा, परंतु सर्व काही व्यवस्थित शिकवा. आता शाळेत लेकराला घातल्यानंतर अगोदर पहिलीच्याच वर्गात घालतात. डायरेक्ट थेट त्याला 10वीच्या वर्गात किंवा 7वीच्या वर्गात बसवत नाहीत. बरोबर आहे ना? मामी म्हणाली, हो बरोबर आहे. मग मी म्हणालो, हो मग मला तेच म्हणायचं होतं. मला जे काही तुम्ही शिकवत आहात ना ते सर्व काही व्यवस्थित सुरुवातीपासून शिकवा. थोडा टाईम लागू द्या, परंतु शिकवत असताना व्यवस्थित शिकवा. सगळ्या गोष्टी मला माहीत पाहिजेत. कशाला काय म्हणतात, काय असतं, काय केल्यानंतर काय होते, ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज मला पाहिजे. कारण मी खूप परेशान आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचं नॉलेज मला माहीत नाही, आणि कशासाठी करतात, काय करतात मला काही समजतच नाही, आणि कोणी सांगत पण नाही. आणि तुम्ही पण म्हणतायत कोणाला काही विचारायचं नाही. मग मामी म्हणाली, हो बाबा ठीक आहे, तुम्ही जे म्हणतायत तेच बरोबर आहे. मी सुरुवातीपासून शिकवते. हो. तर मी म्हणालो, मग बाराखडी आज घ्यायची का? तसं मामी म्हणाली, हो ठीक आहे, करा बाराखडी चालू, चला. मग मी म्हणालो, बाराखडी कुठून सुरू करतात हे तुम्हालाच माहीत असणार ना, मला काय माहीत असणार? तुम्ही जिथून म्हणाल तिथूनच सुरू. मग ती मला म्हणाली, तुम्हाला कुठून शिकायचं आहे ते सांगा. मी म्हणालो, मला मध्ये घेऊ नका, मला काहीच माहीत नाही. मी आता सध्या पहिलीच्या वर्गात शिकत आहे असं समजा. पहिलीच्या विद्यार्थ्याला काय शिकवतात तसं तुम्ही मला शिकवा, म्हणजे जेणेकरून सर्व गोष्टी व्यवस्थित होतील, मला माहीत पण होईल आणि तुमची शिकवणी पण होईल. मग ती मला म्हणाली, हो ठीक आहे, परंतु माझ्या शिकवणीचे जे क्लासेस आहेत ना त्याची फीस मला पाहिजे. मी म्हणालो, हो ठीक आहे, देतो ना. तुम्हाला जी फीस पाहिजे ती देतो. किती पैसे द्यायचे सांगा. मग ती मला म्हणाली, पैशामध्ये फीस नसते हो साहेब. मग मी म्हणालो, मग कशामध्ये असते? तुम्ही सांगा, तुम्ही जशी सांगाल तशी फीस मी देतो. ती मला म्हणाली, तुम्ही पैशामध्ये जर म्हणलं तर कसं देणार? मी म्हणालो, मामा गावावरून आले की त्यांना सांगतो मला एवढे पैसे पाहिजेत. मग ती लगेच मला म्हणाली, माझ्या गर्लफ्रेंडला खर्च करायचा आहे असं सांगणार ना, जमते का बघा? मी म्हणालो, हो तसंच सांगतो, आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला देतो. मग मामी म्हणाली, म्हणजे माझ्या पण डोक्यावरचे केस निघतील आणि तुमच्या पण, दोघांच्या पण डोक्यावर केस राहणार नाहीत, हो ना? मी म्हणालो, हो बरोबर आहे, तुम्ही नका काळजी करू, फक्त तुम्हाला तुमची फीस मिळण्याशी मतलब. मग मामी मला म्हणाली, असा विद्यार्थी जर मिळाला ना तर दिवसाढवळ्या सगळं काही दिवाळं निघालं. त्याच्यामुळं मला फीस वगैरे काही नको, शिकवते मी तुम्हाला तसंच. मी म्हणालो, नको नको, फीस तर देणारच. मग ती म्हणाली, काय देणार? मी म्हणालो,
देतो मी काय द्यायचं ती, परंतु मोफत मात्र शिकणार नाही. जसं मी मोफत शिकणार नाही असं म्हणलो तसं मामी म्हणाली, बरं ठीक आहे, नका शिकू मोफत, द्या फीस मला काय द्यायची ती. मग चालू करायची का शिकवणी क्लासेसला? मी म्हणालो हो करा ना. मग ती मला म्हणाली हो, परंतु तुम्ही सांगा ना कुठून शिकायचं आहे. मी म्हणालो परत परत तोच मुद्दा रिपीट करू नका. जे काही सांगायचं आहे, जे काही शिकवायचं आहे ते तुमच्या हिशोबानं व्यवस्थित शिकवा. मला सर्व गोष्टींची माहिती पाहिजे. मग ती मला म्हणाली ठीक आहे, आता माझ्या माहितीप्रमाणे जर शिकवणी घ्यायची म्हणली तर माझ्या पद्धतीतच शिकावं लागेल. जमेल का तुम्हाला? मी म्हणालो हो, तुम्ही शिकवत असाल तर मी न शिकायला काय झाले, शिकतो मी नक्की. परंतु एक गोष्ट आहे. मी म्हणालो आता काय राहिलं आणखीन? मग ती मला म्हणाली शिकवणी कुठून सुरू व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? मी म्हणालो माझ्या हिशोबानं तर पात्र परिचय, अगोदर तर बाराखडीमध्ये अक्षर ओळख असते, इकडं पण तसंच असायला पाहिजे अक्षर ओळख. मग ती मला म्हणाली अक्षर ओळख म्हणजे? मी म्हणालो हो, शरीराच्या कोणत्या भागाला काय म्हणायचं ह्या अगोदर सर्व काही नावच माहीत व्हायला पाहिजेत ना. अरे असं आहे का? म्हणजे तुम्ही तर डायरेक्ट ABCD पासूनच शिकायचं ठरवलं आहे हो ना? मी म्हणालो हो, परत कशाला रिकामा कुटाणा, आपल्याला माहीत झालं की रिकामा कुटाणा मागे लागत नाही. सर्व काही गोष्टी A to Z. शिकवणी म्हणजे शिकवणी, एकदम परफेक्ट शिकायचं असेल तर चांगलं शिकायचं, नाही तर शिकायचंच नाही. जाऊ द्या, मला नाही इंटरेस्ट. मग मामी म्हणाली अहो साहेब, मी शिकवायला तयार आहे. तुम्हाला पात्रपरिचय शिकायचे ना, तुम्हाला स्पेअर पार्टची नावं शिकायची आहेत, तुम्हाला शरीराच्या कोणत्या भागाला काय म्हणतात ते शिकायचं आहे हो ना, मी शिकवते सर्व काही. मी म्हणालो ठीक आहे, चला मग. मामी मला म्हणाली याला पाय म्हणतात, याला पायाची बोटं म्हणतात. मी म्हणालो हे मला माहीत आहे, जे मला माहीत नाही ना ते सांगा. मग मामी मला म्हणाली ह्याला गुडघा म्हणतात, ह्याला माझ्या पायाच्या थोडं वरच्या बाजूला आली आणि मला म्हणाली याला मांडी म्हणतात. मी म्हणालो मामी मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या गोष्टी शिकवू नका, ज्या गोष्टी मला माहीत नाहीत ना त्या गोष्टी शिकवा. मग ती मला म्हणाली एक तर तुम्ही म्हणताय ABCD पासून शिकवा आणि दुसरी गोष्ट म्हणताय मधूनच शिकवा. आता मधून शिकवायचं की ABCD पासून तुम्ही सांगा. मी म्हणालो ठीक आहे, तुमच्या मनाप्रमाणेच होऊ द्या. मग ती मला म्हणाली नाराज नका होऊ, तुम्हाला जिथून शिकायचं आहे तिथून शिकवते. तुम्हीच म्हणलात ना मला डायरेक्ट तुम्ही 7वीच्या वर्गात 10वीच्या वर्गात नेऊन बसवाल म्हणून. तुम्ही का आता कॉलेज कुमार आहात का? तुम्हाला सुरुवातीपासूनच शिकायचं आहे असं तुम्हीच आग्रह धरला होता, म्हणून मी सुरुवातीपासून शिकवायला सुरुवात केली होती. मग मी म्हणालो हो बरोबर आहे, शिकवा बाबा, जिथून शिकवायचं आहे तिथून करा सुरू. मग मामीनं माझ्या पायाच्या बोटापासून सर्व अवयवाची नावं सांगायला सुरुवात केली. मित्रांनो, ती माझ्या गुडघ्यापर्यंत परत आली, गुडघ्यापासून ती वर आली मांड्यापर्यंत, मांड्याच्या वर आल्यानंतर ती मला म्हणाली हा जो भाग आहे ना ह्याला जांघा म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का? मी म्हणालो नाही बाबा, ह्याला जांघा म्हणतात का? हो, मामी म्हणाली. मग मी म्हणालो ह्या माझ्या जांघा आणि तुमच्या काही फरक असतो का हो स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये? मामी म्हणाली आता ह्याच्यात काय असणार फरक? पायाच्या बोटापासून म्हणजे पायाच्या बोटाच्या नखापासून ते इथंपर्यंत स्त्रीचं आणि पुरुषांचं सर्वांचं शरीर जवळजवळ सारखंच असतं, याच्यामध्ये काही फरक असत नाही. फक्त एवढाच फरक आहे, स्त्रीचं शरीर नाजूक असतं आणि पुरुषाचं थोडं आडदांड बलदांड असतं, बस, बाकी काही फरक नाही. मी म्हणालो हो का, आता जांघाच्या वरचं सांगा. मग ती मला म्हणाली ह्या 2 पायाच्या जांघाच्या मध्ये जो प्रकार आहे तिथं तुमच्याकडे केळ असतं. मी म्हणालो म्हणजे? ती म्हणाली तुमच्याकडे केळ असतं आणि त्याच्याखाली 2 गोट्या असतात, बरोबर? मी म्हणालो म्हणजे ह्याला केळ म्हणायचं का? ती म्हणाली हो, त्याला केळ म्हणायचं आणि त्याच्या खाली जे लोंबलेले आहेत ना लटकलेले मोती त्यांना गोट्या म्हणायचं. मी म्हणालो ठीक आहे, शिकलो मी. आजपर्यंत मला माहीत नव्हतं, मी त्याला नूनू म्हणत होतो. मग मामी हसली आणि म्हणाली ते लहान लेकराचं असतं, मोठ्यांना केळ म्हणायचं. चालते ना, शिकलात का? मी म्हणालो हो. मग पुढं सांगा, आता तुमच्याकडे जे आहे ते काय आहे? मग ती मला म्हणाली तुमचं लांब आहे म्हणून त्याला केळ म्हणायचं, बरोबर आहे? मी म्हणालो हो, तुम्हीच तर सांगितलं, आता बरोबरच म्हणावं लागेल ना. मग पुढे ती म्हणाली आमच्याकडे जे आहे ते चपटं असतं, त्याला पपई म्हणायचं, हो ना? मी म्हणालो काय म्हणायचं? ती म्हणाली पपई. मी म्हणालो ठीक, पपई का? त्याला पपई का बरं म्हणायचं? ती तर चपटं नाही, पपई तर गोल असते ना. मग मामी मला म्हणाली अहो, पपईला जर मधातून कापलं, त्याचे 2 भाग केले तर त्याच्यामध्ये जसा त्याचा आकार असतो, तिथं आतमध्ये जसं दिसतं तसंच ह्याचा पण आकार असतो, त्याच्यामुळे ह्याला पपई म्हणायचं. मी जेवढं शिकवते तेवढं शिकून घ्या. मी म्हणालो ठीक आहे, शिकवा, मी तयार आहे. मग पुढं मामी म्हणाली ह्याला पपई म्हणल्यानंतर
आता त्याच्यात थोडंसं वरच्या बाजूला जाऊत आपण. मी म्हणालो ठीक आहे. मग वरच्या बाजूला आल्यानंतर त्याला ओटीपोट म्हणायचं. मी म्हणालो तिथं कसलं पोट असतं तिथं एक ओटीपोट म्हणायचं त्याला. मी म्हणालो ठीक आहे ते ओटीपोट. नंतर त्याच्यावर मग मामी म्हणाली त्याच्यावर काय सर्वांना माहीतच आहे ना, कंबर असते. मग मी म्हणालो हो ठीक आहे, बरोबर आहे, कंबर असते हे मला पण माहीत नाही. आता कंबर माझी आणि तुमची सर्वांची सारखीच असते ना. मामी म्हणाली नाही, इथं थोडासा फरक असतो. मग मी म्हणालो आता काय फरक असणार. मग जसं तुमचं लांब आणि माझं चपटं तसं ती कंबर पण. पुरुषांची कंबर मोठी असते, चवडी, आणि स्त्रियांची कंबर नाजूक आणि एकदम पातळ असते. असं आहे का, मी म्हणालो. आणि मामी त्या पाठीमागचा भाग जो असतो तो स्त्रीचा आणि पुरुषांचा दोघांचा घेर सारखाच असतो का. दोघांचंच तर सारखंच दिसतं, स्त्रीचं पुरुषाचं, परंतु स्त्रियांचं मोठं असतं आणि पुरुषांचं लहान का हो. मामी म्हणाली ते सर्व काही नंतर, अगोदर अक्षर ओळख झाली की मग पुन्हा बाकी लहान का मोठा का ते नंतर सांगणार आहे. मी म्हणालो ठीक आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जसं सांगायचं आहे तसं, परंतु सर्व काही हिशोबात शिकवा. मग ती म्हणाली हो बरोबर आहे. आता कमरेच्या वर गेल्यानंतर आपलं पोट असतं, बरोबर आहे. मी म्हणालो हो पोट पण असतं मला माहीत आहे. मग ती पुन्हा पुढं म्हणाली पोटाच्या वर बेंबी असते, बरोबर. मी म्हणालो हो एकदम राईट, मला हे पण पटतं आहे आणि तुम्ही जी माहिती सांगतायत ती एकदम सत्य सांगतायत. मग ती म्हणाली ओ राजेश, म्हणजे मी तुम्हाला काही खोटं शिकवणार आहे का. जे खरं आहे तेच शिकवणार आहे, नका टेन्शन घेऊ. तुम्ही मला पटतं आहे खरं आहे असं नका बोलू, मी सर्व जे काही आहे तसंच शिकवणार आहे. मी म्हणालो ठीक आहे शिकवा. मग माझ्या बोलण्यावर मामी थोडी हिरमसली झाली होती, थोडं तिला टेन्शन आलं होतं असं मला वाटत होतं. त्याच्यामुळं ती जरा शांत झाली. मग मी म्हणालो मामी नाराज नका हो प्लीज, माझ्याकडून काही चुकलं तर माफ करा, खरंच हो मला काही माहीत नाही म्हणून तुम्हाला विचारतो आहे. मग ती पुन्हा म्हणाली ठीक आहे सांगते आणखीन पुढं. मग पुढे ती मला म्हणाली आता इथंपर्यंत तर ठीक झालं, आता त्या पोटाच्या वरचा जो भाग असतो तो असतो छातीचा. मी म्हणालो हो बरोबर आहे. मग इथं काही फरक असतो का. ती म्हणाली हो तुम्हाला माहीत आहे ना. मी म्हणालो हो मला तर माहीत आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही म्हणलात ना साईजबद्दल काही बोलायचं नाही म्हणून. ती म्हणाली हो बोलायचं नाही, स्त्रियांची आणि पुरुषांची साईज वेगवेगळी असते, ह्याच्याबद्दल जे काही म्हणायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ह्याला का मोठं का असतं लहान का असतं हे सर्व काही नंतर शिकवणार आहे पुढच्या लेसनमध्ये. मी म्हणालो ठीक आहे चालते, परंतु एक सांगा ना मला, दोघांच्या ह्याला पण एकच नाव आहे का. ती लगेच म्हणाली हो बरोबर आहे, दोघांच्या ह्याला पण छातीच म्हणायचं, परंतु आमच्याकडे बॉल फुगे म्हणतात आणि तुमच्याकडं मात्र काही नाही, सपाट असतं ते. मी म्हणालो ठीक आहे, पुरुषांची छाती केसाळ असते. मी म्हणालो ठीक, जसं की मामाचे आहे तसंच ना, मामा घरी आल्यानंतर उघडे होतात त्यावेळा मी त्यांच्या छातीवर खूप केस बघितले आहेत. मामी हसली आणि म्हणाली हो एकदम राईट. मग मामी म्हणाली हो बरोबर आहे, मी जे म्हणते आणि तुम्हाला जे सांगते ते सर्व काही बरोबर आहे. मी पुढं ठीक आहे असं म्हणालो. मग मामी पुढे आली. मी म्हणालो सांगा आता. त्याच्यानंतर ती म्हणाली पुढं काय गळा असतो, गळ्याच्या वर हनवटी, हनवटीच्या वर ओठ, ओठाच्या वर नाक. मी म्हणालो हो तिथून पुढचं मला सर्व काही माहीत आहे. मग ती मला म्हणाली इथून पुढचं डायरेक्ट डोक्याच्या केसापर्यंत सर्व काही तुम्हाला माहीत असेल. मी म्हणालो हो माहीत आहे मला, आता इथून पुढं कशाला काय म्हणतात हे सर्व काही माहीत आहे. मग ती मला म्हणाली आता शरीराच्या अवयवाचा उपयोग माहीत आहे का. मी म्हणालो हो, हातानं काम करतात, जेवण करतात, पाणी भरतात आणि पायानं चालता येते. ती मला म्हणाली हे तर सर्व तुमचे दर्शनी भाग झाले, परंतु जे सिक्रेट भाग आहेत त्या सिक्रेट भागांचं काम पण तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे ना. मी म्हणालो हो हे तर खूपच महत्त्वाचं होतं बघा, हे मात्र माझ्या डोक्यातून उतरलं होतं, हे तुम्ही सांगितलंच नाही. ती मला हसली आणि मला म्हणाली तुम्ही विचारलंच नाही तर सांगणार कसं. मी म्हणालो हो आता विचारलो ना आता सांगा. मग ती मला म्हणाली प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्वाचं काम असतं, जसं की आपण डोळ्यानं बघू शकतो, तोंडानं बोलू शकतो. मग मी लगेच तिला अडवलं आणि म्हणालो मामी ओठानं तोंडानं बोलू शकतो, परंतु ओठानं मात्र पप्पी घेता येते, बरोबर आहे ना. मग ती हसली आणि मला म्हणाली चावट, तुम्ही खूपच चावट झाला आहात बाबा. मी म्हणालो हो ना, ही गोष्ट तुम्ही मला शिकवली नाही, हा अभ्यासक्रमामध्ये नाही का भाग. मग ती म्हणाली हो हो आहे, अभ्यासक्रमामध्ये तो पण भाग आहे. जेवढा भाग अभ्यासक्रमामध्ये आहे तो सर्व भाग मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यामुळं तुम्ही नका टेन्शन घेऊ, अभ्यासक्रमातला भाग अभ्यासक्रमात नक्की येईल. मग मी म्हणालो ठीक आहे मामी, आता तुम्ही जे मला सांगतायत ते खरोखरच मला खूप आवडलं. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. इथं मी कथेला थांबवत आहे. नेहमीप्रमाणे
मी आपल्याकडून एकच अपेक्षा व्यक्त करतो, कथेला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला कथेमध्ये काही सुधारणा, काही चूक वाटत असेल तर कमेंट करा. ही कथा जशी मला वाटली जशास तशी मला जशी आठवली तशी मी रेकॉर्ड केली आहे, कारण ही खूप जुनी कथा आहे. बाय बाय. चला भेटूया मग कथेच्या पुढील भागामध्ये.